फ्रेंड्स, आजकाल आपण कोरोना रिलेटेड इंग्लिश वर्ड्स खूप ठिकाणी ऐकतोय. न्यूज चॅनलमध्ये, फ्रेंड्ससोबत बोलताना, कलीगसोबत बोलताना. कंटेजियस, क्वारंटाईन, पॅन्डेमिक, इन्क्युबेशन पिरियड, हे सगळे वर्ड्स आपल्याला ऐकू येत आहेत. आपण रोज ऐकतोय, रोज कोरोनाबद्दल बोलतोय. पण खरंच ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला नक्की माहिती आहे का? माहिती नसेल तर डोंट वरी, आज आपण हेच काही शब्द बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर जे शब्द दिसत आहेत ते आपण शिकणारच आहोत, प्लस अजून काही कोरोना रिलेटेड वर्ड शिकणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कंटेजियस, क्वारंटाईन, पॅन्डेमिक, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, ट्रान्समिशन म्हणजे नक्की काय, नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय. आपण कोणाला तरी फोन करतो तेव्हा ती एक बाई म्हणत असते बघा, नॉवेल कोरोना व्हायरसशी बचण्यासाठी हे करा ते करा. सो व्हॉट डू यू मीन बाय नॉवेल कोरोना व्हायरस? आपल्याला कोणीच ॲक्च्युली हे सिम्पल टर्म्स आहेत पण सांगितले नाही आहे, जे आपण रोज ऐकतो इंग्लिशमध्ये. मग PPE किट माहिती आहे आपल्याला, पण नक्की त्याचा अर्थ काय होतो? किंवा सिम्प्टमॅटिक म्हणजे काय, एपिडेमिक म्हणजे काय, ड्रॉपलेट्स म्हणजे काय, कॅरियर म्हणजे काय. सो फ्रेंड्स, आजचा आपला हा संपूर्ण व्हिडिओ इज डेडिकेटेड टू कोरोना संबंधित इंग्लिश शब्द. म्हणजेच टुडे वी आर गोइंग टू लर्न वोकॅब्युलरी रिलेटेड टू कोरोना व्हायरस. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो प्रत्येक रविवारी. ऑल राईट, सो आता काहीही वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ऑल राईट, सो आवर फर्स्ट वर्ड इज क्वारंटाईन. 1 वर्ष झालं आपण हा शब्द ऐकतोय. मोस्टली सगळ्यांना याचा अर्थ माहिती झाला असेल, पण तरीही आपण नक्की ह्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात. क्वारंटाईन फ्रेंड्स म्हणजे विलग्नवास. इंग्लिशमध्ये ह्याचा अर्थ बघूयात, मग मराठीमध्ये बघूयात, मग इंग्लिशमध्ये एक एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. क्वारंटाईन म्हणजे आयसोलेशन अँड मॉनिटरिंग ऑफ पीपल हू सीम हेल्दी but may have been exposed to an infectious disease to see if they develop symptoms. म्हणजे थोडक्यात काय, मराठीमध्ये अर्थ बघूया. जे लोक निरोगी दिसत आहेत पण त्यांची लक्षणं विकसित होत आहेत की नाही, ते संसर्गजन्य रोगास बळी पडले आहेत की नाही, अशा लोकांचं निरीक्षण करण्यासाठी जेव्हा त्यांना ठेवलं जातं बाजूला, त्याला म्हणतात क्वारंटाईन. ओके, त्याला म्हणतात क्वारंटाईन. एक एक्झाम्पल सेंटेन्स बघूया इंग्लिशमध्ये. फॉर सेंचुरीज इट्स बीन कॉमन फॉर शिप्स अरायव्हिंग फ्रॉम इन्फेक्टेड एरियाज टू बी केप्ट इन क्वारंटाईन ॲट द डॉक्स. म्हणजे जर एखादं शिप आलं, ओके, एखाद्या इन्फेक्टेड एरियामधून एखादं शिप सपोज मुंबईच्या पोर्टवर पोहोचलं आहे, तर त्या शिपवरची लोकं आणि ते शिप तिथेच काही दिवसांसाठी राहतं. त्या शिपमधून लोकं पण बाहेर पडत नाहीत, सामान पण बाहेर आणलं जात नाही. कारण काय, तर ते इन्फेक्टेड एरियामधून ते शिप आलेलं आहे, म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी की त्यांना काही सिम्पटम्स डेव्हलप होत आहेत का, त्यांना काही ते आजारी पडत आहेत का, किंवा त्यांची लक्षणं काय आहेत हे बघण्यासाठी त्यांना क्वारंटाईन केलं जातं. असा अर्थ आहे या सेंटेन्सचा. सो क्वारंटाईन या वर्डचं मिनिंग तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मूविंग ऑन टू द सेकंड वर्ड. सेकंड वर्ड आहे पॅन्डेमिक. न्यूज चॅनल्स तर वारंवार हा शब्द वापरतात, पॅन्डेमिक. न्यूजपेपरमध्ये पण आपण हे ऐकलं आहे. पॅन्डेमिक म्हणजे काय, महामारी. पॅन्डेमिकचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो ऑकरन्स ऑफ अ पर्टिक्युलर डिझीज थ्रूआउट अ होल कंट्री ऑर द वर्ल्ड. म्हणजे काय, संपूर्ण देश किंवा जगभरात एखाद्या विशिष्ट आजाराची घटना जेव्हा घडते त्याला पॅन्डेमिक असं म्हणतात. इट इज नॉट रिलेटेड टू जस्ट अ सिटी. म्हणजे काय, एखाद्या बिल्डिंगपुरतं ते मर्यादित नाही आहे, एखाद्या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही आहे. तर पॅन्डेमिक आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा पूर्ण देश त्यांनी अफेक्ट झाला आहे, सगळं जग त्यांनी अफेक्ट झालं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज पॅन्डेमिक. ओके, संपूर्ण देशात किंवा जगभरात एखाद्या विशिष्ट आजाराची जेव्हा घटना घडते त्याला म्हणतात पॅन्डेमिक. ऑलराईट, जर तुम्हाला हा वर्डचा अर्थ माहिती नसेल तर आता तुम्ही लक्षात ठेवा की पॅन्डेमिक म्हणजे काय. नेक्स्ट टाईम तुम्ही बोलताना तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या ऑफिस कलिगसोबत पॅन्डेमिकचा अर्थ तुमच्या लक्षात राहील.
एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. जस्ट आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर देर वॉज अ पॅन्डेमिक ऑफ फ्लू विच किल्ड अप टू 40 मिलियन पीपल वर्ल्ड वाईड. म्हणजे काय, वर्ल्ड वॉर 1 जेव्हा झाली होती ओके, तेव्हा महामारी आली होती, असा रोग आला होता ज्यामुळे 4 करोड लोक मारली गेली होती संपूर्ण जगभरात. त्या एका विशिष्ट आजाराने, त्या फ्लूनी, त्या महामारीमुळे 4 करोड लोक मारली गेली होती संपूर्ण जगामधील. ऑलराईट, सो दॅट इज कॉल्ड एज पॅन्डेमिक. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट वर्डकडे जाऊया. नेक्स्ट वर्ड इज नॉवेल कोरोना व्हायरस. नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे काय? नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे नवीन कोरोना विषाणू. ओके, द वर्ड नॉवेल means new and a newly identified coronavirus strain is often called as a novel coronavirus. म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आहे नवीन. नॉवेल म्हणजे काय तर नवीन, आणि नव्याने ओळखल्या गेलेल्या कोरोना व्हायरस ताणाला अनेकदा नॉवेल कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं. सो बेसिकली नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे काय, नवीन कोरोना विषाणू. एखादा नवीन विषाणू आपल्या समोर आलाय, आपल्याला आधी त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, सो दॅट्स अ न्यू कोरोना व्हायरस, नॉवेल कोरोना व्हायरस. त्याचा अजून काही मेडिकल अर्थ नाही आहे, नॉवेल म्हणजे न्यू. आय होप तुम्हाला हे कळलं आहे, अँड आय एम व्हेरी शुअर की नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे नवीन कोरोना व्हायरस हा अर्थ तुम्हाला माहिती नसणार आहे. मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला खरंच माहिती होतं की नॉवेल कोरोना व्हायरस म्हणजे नवीन कोरोना विषाणू, एवढाच अर्थ आहे नॉवेल कोरोना व्हायरसचा. खरंच सांगा कोणाकोणाला माहिती होतं, कमेंट करून सांगा. माहिती असेल तर उत्तम, कोणाकोणाला माहिती नव्हतं हे पण कमेंट करून सांगा. ऑलराईट, आपण एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. अंटिल दे गेव इट अ नेम दे मोस्टली रेफर्ड COVID-19 ॲज नॉवेल कोरोना व्हायरस. COVID-19 हे नाव खूप नंतर आलं, त्याच्या आधी सगळे त्याला नवीन कोरोना विषाणू हेच म्हणत होते. म्हणजे नाव द्यायच्या आधी सगळेजण COVID-19 या रोगाला म्हणत होते नॉवेल कोरोना व्हायरस. ठीक आहे, इतकं सिम्पल आहे नॉवेल कोरोना व्हायरसचा अर्थ. ऑलराईट, नेक्स्ट शब्दाकडे जाऊया. आपला नेक्स्ट वर्ड आहे सिम्टमॅटिक. सिम्टमॅटिक म्हणजे काय, रोग लक्षणात्मक. ओके, लक्षणं दिसत आहेत रोगाची, दॅट इज सिम्टमॅटिक. सिम्टमॅटिकच्या विरुद्धार्थी काय, असिम्टमॅटिक. आधी सिम्टमॅटिक काय म्हणजे समजून घेऊया. शोईंग सिम्टम्स ऑफ अ पर्टिक्युलर डिझीज म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट रोगाची लक्षणं जेव्हा कोणीतरी दर्शवत आहे तेव्हा दॅट पर्सन इज अ सिम्टमॅटिक पर्सन. आणि असिम्टमॅटिक म्हणजे काय, तर काहीच सिम्टम्स नाही आहेत. ऑलराईट, सो जर सिम्टम्स दिसत आहेत, जर विशिष्ट रोगाची लक्षणं आहेत म्हणजे तो व्यक्ती सिम्टमॅटिक आहे. ओके, रोग लक्षणात्मक, सिम्टमॅटिक. आपण एक एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. एनीवन who is symptomatic is advised to phone a doctor and get tested. ओके, म्हणजे काय, कोणी पण ज्याला काही लक्षणं आढळून आली आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, डॉक्टरांना फोन करायला पाहिजे आणि टेस्ट करायला पाहिजे. सो सिम्टमॅटिक हा वर्ड सेंटेन्समध्ये तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता. ऑलराईट, एनीवन हू इज सिम्टमॅटिक इज ॲडवाइज टू फोन अ डॉक्टर अँड गेट टेस्टेड. म्हणजे कोणाला पण ज्याला लक्षणं दिसून येत आहेत त्यांनी डॉक्टरांना फोन करून लगेचच त्याची चाचणी, त्याची टेस्ट करून घ्यायला पाहिजे. सो सिम्टमॅटिक म्हणजे एखाद्या विशिष्ट रोगाची जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा दॅट पर्सन इज कॉल्ड अ सिम्टमॅटिक पर्सन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट इज इन्क्युबेशन पिरियड. हा शब्द पण खूपदा आपण आत्ता न्यूज चॅनलवर ऐकतोय, इन्क्युबेशन पिरियड. किंवा आपले जे हेल्थ मिनिस्टर आहेत राजेश टोपे ते पण म्हणतात इन्क्युबेशन पिरियड, इन्क्युबेशन पिरियड. आपण कधी विचार केला आहे का की खरंच काय आहे अर्थ इन्क्युबेशन पिरियडचा? तर अर्थ असा आहे, द टाईम, ओके, द टाईम फ्रॉम अ पर्सन्स फर्स्ट एक्सपोजर टू अ डिसीज टू द टाईम वेन सिम्टम्स डेव्हलप. परत एकदा, द टाईम फ्रॉम अ पर्सन्स फर्स्ट एक्सपोजर टू अ डिझीज टू द टाईम वेन सिम्टम्स डेव्हलप. म्हणजे मराठीत असा अर्थ आहे की जेव्हा एखाद्या रोगाचा संपर्क होतो तेव्हापासून ते लक्षणं विकसित होईपर्यंत जो काळ असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. ओके, म्हणजे सपोज मी एका फ्रेंडला भेटले आणि त्याला झाला होता कोरोना, त्यामुळे माझा त्या रोगाबरोबर संपर्क झाला. ओके, त्या दिवसापासून
ते मे बी नंतर 7 दिवसांनी मला काही लक्षणं आढळू लागली. सो त्या दिवसापासून ते डे 7 पर्यंत जो 7 डेजचा पिरियड आहे दॅट विल बी कॉल्ड ॲज इन्क्युबेशन पिरियड. ऑल राईट. पुढचा वर्ड बघूया असिम्प्टमॅटिक. मगाशी थोडंसं तुम्हाला मी सांगितलं सिम्प्टमॅटिकच्या अपोजिट असिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षणं नसलेला. शोईंग नो सिम्प्टम्स ऑफ अ पर्टिक्युलर डिझीज म्हणजे एखाद्या विशिष्ट रोगाची कोणतीही लक्षणं दिसत नाही आहेत त्याला म्हणतात असिम्प्टमॅटिक. शी हॅड नो आयडिया हर हजबंड हॅड कोरोना व्हायरस बिकॉज ही वॉज असिम्प्टमॅटिक. याचा अर्थ असा होत नाही असिम्प्टमॅटिकचा की त्याला रोग नाही आहे, त्याला रोग झालेला आहे पण काहीच लक्षणं दिसत नाही आहेत त्यामुळे कळूनच आलं नाही की त्याला रोग झाला आहे. दॅट इज असिम्प्टमॅटिक. आता या सेंटेन्सचं मिनिंग काय आहे की तिला काहीच कल्पना नव्हती की तिचा नवऱ्याला कोरोना व्हायरस झाला होता कारण त्याला अशी काहीच लक्षणं दिसून आली नाहीत त्यामुळे तिला कळलंच नाही की त्याला कोरोना व्हायरस झाला होता. सो असिम्प्टमॅटिक हा शब्द तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्समध्ये वापरू शकता. हे एक एक्झाम्पल आहे. ऑलराईट. सो असिम्प्टमॅटिकचं तुम्हाला अर्थ कळला. आपण म्हणतो ना अरे हो मी कोरोना पॉझिटिव्ह आहे पण असिम्प्टमॅटिक आहे. असिम्प्टमॅटिक म्हणजे काय तर लक्षणच नाही आहेत काही, म्हणजे मी नॉर्मल आहे, मला ताप येत नाही आहे, सर्दी नाही आहे, खोकला नाही आहे, मला वास येत आहेत, मला टेस्ट पण येते आहे फूडची. सो दॅट इज असिम्प्टमॅटिक. काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त मला रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. दॅट इज असिम्प्टमॅटिक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट इज कॅरियर. कॅरियर म्हणजे काय वाहक. तर अर्थ बघूया. अ पर्सन ऑर ॲनिमल दॅट ट्रान्समिट्स डिझीज टू अदर्स वेदर सफरिंग फ्रॉम इट देमसेल्व्स ऑर नॉट. म्हणजे काय एखादी व्यक्ती किंवा प्राणी इतरांपर्यंत रोगाचा संसर्ग करतो मग तो स्वतःहून पीडित असो किंवा नसो. म्हणजे त्याला स्वतःला तो रोग झाला असेल किंवा नसेल पण तो एक वाहकचं काम करतो. म्हणजे सपोज आता 3 फ्रेंड्स घेऊया आपण. ओके. एक एक्झाम्पल घेऊया. ए, बी आणि सी. ओके. बी हा एक कॉमन फ्रेंड आहे एचा आणि सीचा. सो एक दिवस काय झालं बी भेटायला गेला एला. ओके. आणि एला झाला होता कोरोना. सो एला झाला होता कोरोना, बी एला भेटायला गेला त्यामुळे बीला सपोज कोरोना झाला. ठीक आहे. बीला कोरोना झाला आणि त्याच्यानंतर त्याला नाही कळलं की त्याला कोरोना झाला, असिम्प्टमॅटिक असेल आणि त्याच्यानंतर बी भेटायला गेला सीला त्यामुळे सीला पण कोरोना व्हायरस झाला त्यामुळे बी इकडे काय ठरला कॅरियर. ओके. वाहक ठरला. पण असंही होऊ शकतं की बीला ठीक आहे बीची इम्युनिटी मे बी स्ट्रॉंग आहे, बीला झालाच नाही कोरोना, बी एला भेटायला गेला होता, एला कोरोना आहे, बी एला भेटला पण बीला झालाच नाही कोरोना पण बी जेव्हा सीला भेटला तेव्हा सीला मात्र झाला कोरोना. अगेन त्यालाच म्हणतात वाहक. ही इज द कॅरियर. ठीक आहे. ही इज द कॅरियर. सो अर्थ तुम्हाला समजला. अर्थ तुम्हाला समजला. सेंटेन्स बघूया की कॅरियर हा वर्ड तुम्ही सेंटेन्समध्ये कसा वापरू शकता तर पीपल हू आर असिम्प्टमॅटिक कॅन स्टील बी कॅरियर्स. म्हणूनच म्हणतात की तुम्ही सिम्प्टमॅटिक असाल असिम्प्टमॅटिक असाल जेव्हा तुमची पॉझिटिव्ह रिझल्ट येतो कोरोनाचा तेव्हा तुम्हाला घरीच बसायला पाहिजे कारण तुम्हाला काही त्रास होत नाही आहे पण तुमच्यामुळे कोणाला तरी कोरोना होऊ शकतो आणि त्याला वेगळे सिम्प्टम्स डेव्हलप होऊ शकतात. यू कॅन बी द कॅरियर. तुम्ही वाहक ठरू शकता. सो दॅट इज द मिनिंग ऑफ कॅरियर. आय होप तुम्हाला समजलं असेल. मला हे पण कमेंट करून सांगा की आत्तापर्यंतचे जे आपण वर्ड्स बघितले त्याचा अर्थ तुम्हाला माहिती होता की नव्हता, कोणत्या कोणत्या शब्दांचा अर्थ माहिती होता, कोणत्या कोणत्या शब्दांचा अर्थ माहिती नव्हता, हे सगळं मला कमेंट करून सांगा. ऑल राईट. पुढचा शब्द बघूया. पुढचा इज कंटेजियस. कंटेजियस म्हणजे काय तर संसर्गिक. डिस्क्रायबिंग अ डिझीज दॅट कॅन पास फ्रॉम पर्सन टू पर्सन युजली बाय डिरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे सामान्यतः थेट संपर्काद्वारे एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणारा रोग. अगेन जसं मी तुम्हाला एक्झाम्पल मगाशी दिलं होतं. ठीक आहे. हा आहे ए, हा आहे बी. ठीक आहे. एला झालेला आहे कोरोना आणि कोरोना पसरतोय. सो कोरोना इज कंटेजियस. सो ए आला बीच्या संपर्कात त्यामुळे बीला सुद्धा कोरोना झाला. का? कारण का तो एक सांसर्गिक रोग आहे. इट इज अ कंटेजियस डिझीज. त्यामुळे डायरेक्ट तो कॉन्टॅक्टमध्ये आला आणि
बीला सुद्धा कोरोना झाला. सो एक्झाम्पलसुद्धा बघूया, मी तुम्हाला कळेल की कंटेजियस हे वर्ड कसं काय तुम्ही वापरू शकता सेंटेन्समध्ये. पेशंट्स हू आर स्टील कंटेजियस आर केप्ट इन आयसोलेशन. म्हणजे ज्यांच्याकडून रोग पसरण्याची भीती आहे त्यांना अजूनही आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे काय, त्यांना विलीन करून ठेवलेलं आहे, वेगळं ठेवलेलं आहे. पेशंट्स हू आर स्टील कंटेजियस आर केप्ट इन आयसोलेशन. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूया, ड्रॉपलेट्स. ड्रॉपलेट्स म्हणजे काय, थेंब. म्हणजे काय, द स्प्रे प्रोड्यूस्ड वेन पीपल कफ ऑर स्नीज अँड विच कॅन स्प्रेड डिझीजेस लाईक कोरोना, लाईक कोविड. जेव्हा लोक खोकतात किंवा शिंकतात तेव्हा जे थेंब आपल्या तोंडातून उडतात, जे थेंब तयार होतात, जे तोंडातून उडतात, त्यांनी कोरोना पसरू शकतो. म्हणूनच आपण मास्क घालतो. का, कारण जेव्हा आपण शिंकतो, बोलतो किंवा खोकतो तेव्हाचे जे द्रव आपल्या तोंडातून बाहेर येतात त्याच्यामुळे सुद्धा कोरोना पसरू शकतो. त्यांना ड्रॉपलेट्स असं म्हणतात. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. हेल्थकेअर पर्सोनेल वेअर प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग to guard against the disease carried in droplets when infected people sneeze or cough. म्हणजे काय, हेल्थकेअर पर्सनल म्हणजे जे लोक काम करतात, लाईक मेडिकलवाले सगळे आरोग्य कर्मचारी म्हणू शकतो आपण. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, मदत करणारे बाकीचे लोक आहेत, ते प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग का घालतात, मास्क असतो त्यांचं, वेगळे सगळे एप्रिन्स असतात, ते का सगळं घालतात, कारण की त्यांना ट्रीट करायचं असतं ज्यांना रोग झाला आहे तशा लोकांना. आणि जर ट्रीट करता करता तो पेशंट खोकला, शिंकला तर त्यांना, डॉक्टरांनासुद्धा कोरोना व्हायची शक्यता असते. त्यामुळे ते मास्क वगैरे घालतात. का, कारण जे ते शिंकतात किंवा खोकतात तेव्हा जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात, जे थेंब बाहेर पडतात, ते इन्फेक्शस असू शकतात. सो ड्रॉपलेट्सचा अर्थ हा होतो. ऑलराईट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड इज PPE. फ्रेंड्स, PPEचा फुल फॉर्म इज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. PPE म्हणजे असं काही, जसं जीन्स आहे तसं काही PPE म्हणजे एखाद्या कपड्याचं नाव नाही आहे. तर PPE आपण आत्तापर्यंत अनेकदा लाखो वेळा ऐकलं असेल, PPE किट, PPE किट. पण PPEचा नेमका अर्थ काय आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे काय, तर स्पेशल क्लोदिंग, हेडगेअर, गॉगल्स, मास्क आणि अदर गारमेंट्स दॅट शील्ड पीपल फ्रॉम इंजुरी ऑर इन्फेक्शन. म्हणजे काय, तर डॉक्टर लोक बघा एक सगळा कोट घालतात, निळा किंवा पांढरा, पूर्ण त्यांचे हातापर्यंत असतो आणि पूर्ण लांब असतो. त्यानंतर ते ग्लव्स घालतात, मास्क असतो, परत डोक्यावरून पण ते प्लॅस्टिकचं कवर घालतात, गॉगल घालतात. हे सगळं जे गोष्टी आहेत त्या काय आहेत, का आहेत त्या, कारण का त्यांना इन्फेक्शन होऊ नये, त्यांना कोरोना होऊ नये म्हणून ते हे सगळं घालतात. म्हणजे पेशंटला ट्रीट करून झालं की ते सगळं काढून टाकायचं, फेकून टाकायचं. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे स्वतःचं रक्षण करणारं ते इक्विपमेंट आहे, म्हणजे PPE किट. ठीक आहे. किट काय, तर हे सगळं असतं त्या किटमध्ये. मग गॉगल पण आहे, मास्क पण आहे, अजून चेहऱ्यावर घालायला ते प्लॅस्टिकचं कवर पण आहे, तो जो गाऊन असतो डॉक्टर्सचा ते पण आहे. सो त्याला किट म्हणतात. पण PPE लक्षात ठेवा, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटला PPE म्हणतात. सेंटेन्स बघूया. Much of the PPE worn by doctors and nurses has to be worn once only and destroyed after use. PPEचा वापर तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्समध्ये करू शकता. या सेंटेन्सचा अर्थ काय झाला की PPE, मोस्टली जे सगळे PPE आहेत, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, डॉक्टर आणि नर्सेस जेव्हा ते एकदा घालतात तेव्हा घालून झाल्यावर, एक दिवसाचं त्यांचं काम झाल्यावर जेव्हा ते काढतील तेव्हा मोस्टली त्यांना ते फेकून टाकावं लागतं. कारण का ते दुसऱ्या दिवशी नाही वापरू शकत, कारण त्याच्यावर जंतू वगैरे ऑलरेडी बसण्याची शक्यता असते. त्यामुळे ते वोन ओनली वन्स, ठीक आहे, एकदाच वापरून, डिस्ट्रॉईड आफ्टर यूज, नंतर त्यांचा नाश करून टाकावं लागतं, फेकून टाकावं लागतं, डिस्ट्रॉय करून टाकावं लागतो. सो PPEचा अर्थ होतो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. याचा सुद्धा तुम्हाला अर्थ माहिती होता की नव्हता मला नक्की कमेंट करून सांगा. ओके.
सो फ्रेंड्स, हे होते कोरोना संबंधित इंग्लिश शब्द. आणि अ क्विक रिमाइंडर, जर तुम्ही अजूनही आपला ऑनलाईन इंग्लिश कोर्स नसेल घेतला आणि तुम्हाला खरंच सिरियसली जर इंग्लिश शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, तुम्हाला सर्टिफिकेटही मिळणार आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट असतात, वीकली असाइनमेंट असते, टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ॲड करून घेतलं जातं. असं खूप सारं इन्क्लुडेड आहे त्या ऑनलाईन कोर्समध्ये. त्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक चेक करू शकता किंवा सरळ www.aishwaryapatekar.com/courses या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती बघू शकता. काहीही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर DM करू शकता. फक्त थोडासा मला वेळ लागेल उत्तर द्यायला. इंस्टाग्रामचा ID सुद्धा दिलेला आहे खाली, ऐश्वर्या पाटेकर इंस्टाग्रामचा ID आहे. तिकडेही मला फॉलो करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण असंच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.